नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 21, 22 आणि 23 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर मान्सूनचा विस्तार हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वाढू शकतो। तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज कुठे कुठे बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनफोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घेऊ पुढील हवामान पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे आर्द्रता आणत आहे, त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता टिकून राहून पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची स्थिती काही भागात जोरदार राहील, काही भागामध्ये मध्यम हलका आणि जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। 21, 22 आणि 23 जुलै 2026 या तारखेला या पावसाची स्थिती राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील, हैदराबादच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती विशाखापट्टणमला मध्यम स्वरूपात राहील, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्रोना मुसळधार स्वरूपात राहील। किनारपट्टीचा परिसर वास्कोदगामा, पणजी, पारसेम, अरस, वेंगळा, महापणकुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगुंची मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याकडे मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टोरॉक, पणजी, वास्कोदगामा जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम हलका राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबग, इडकल, गोकाक, अलकांगी हलक्या सरींचा अंदाज राहील। निपाणी, कापसी, गारगोटी, बिद्री, मुरगुड, कागल, इस्फुर्ली, कोल्हापूर, ज्योतिबेल, किनीकोडाली या बहुतांश परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, अष्टा मध्यम स्वरूपात राहील। सल्लगा, श्रोपी, कोडाची, मंगसुळी इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसेच अथनी, अड्डाली, तेलसंग, धागलपूर, पिलरचट, कानामडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी, चिंके, सांगोळी, दिगाची हलका पाऊस राहील आणि मसवड, पिलवी इकडे हलक्या स्वरूपात राहील। बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच अकलूज, मालसरस, वेल्हापूरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। भालवानी आणि पंढरपूर, मौद, बुद्रुक, खर्डी, मंगळवेढा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता। तसेच सोलापूर, कुरोल, बेलाठी, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। वडोला, तांदवाडी आणि तसेच लगेच पेसर वडोला इकडे मध्यम स्वरूपात राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जोर जास्त राहील। बार्शीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर बघितला असता खोंडेस, सेल्सियस, करमाळा, बिगवण, केटर, बेगनरोड, राशीन मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण, लोणार, खंडाळा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मोल, दिक्सल, निंदाल, देवाडी, बराड, शिंगणापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोरेगाव तसेच औंध, पुसवली, मायणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, तासगाव या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कडेगाव, पटेगाव, वैगणी, पिपकासल जोरदार स्वरूपात राहील। पोंडा, राधानगरी, कारेपट्टण, गगनबावडा, परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड इकडे मुसळधार स्वरूपात राहील। विजयदुर्ग आणि राजापूर, रेपटण, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर, पूर्णागड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनसन,
अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच हेडबी, गुहागर, मार्गाव तांबे इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटणलाई मुसळधार स्वरूपात राहील। अरळ, आरवाडे आणि शिरशिंगे तुफान पावसाचा अंदाज आहे। मार्गाव तांबे, लोटे, चिपळूण, होसट फोर्ट, सागदेव, महाबळेश्वर, घुगरे अतिवृष्टीचा जोर राहील। पाचपांढरी, कलसीत, मंदनगरलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। माड, वर्धन, गोरेगावलाई अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याले, सोनापूर, लवासा आणि तसेच शिरगाव, कळवण इकडे जोरदार स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, मुरज, जिंजिरा, आंबे, कळवण, सौंदगर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबाग, पेंचरो, कोपोली, कामशेतलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। खेटवल्ले, सासवड, जेजुरी मध्यम स्वरूपात राहील आणि कडेगाव, दोंडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोणी, कालभर, पुणे, सुसगाव, पुनावले, आळंदी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही राऊ, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। पाबल, मलठण, कवटे, आळकोटी, पारनेसुपे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अल्याने, टाकेडोकेश्वर, अहिल्यानगरचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। खेड, शिंदे, चाकण, वाडा, मनसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील। जामखेड, काडा, आष्टी आणि लगेच परिसर बघितला असता पातूर, करडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, बगूर, पातळी, अमरापूर, वांबोरी, घोडेगाव, भनास, निवासा मध्यम स्वरूपात राहील। तिवडी, प्रवरा, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। घारगाव, आश्वी, संगमनेर, अकोला, नांदूर, शिंगोटे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुंबई, उरण, ठाणे आणि कर्जत, कुसर जोरदार स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज शिवाले, वैशाखरे आणि सम्राट, गोंडा, इगतपुरी, मुंडगाव, वाडीवरे, जोर, मोकाडा, त्र्यंबक इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, सपाले, पालघर आणि गोडमाल, वाडा, परळी, जव्हार, मोकडा, कासाकरोड इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर जोरदार स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला मध्यम स्वरूपात राहील। नाशिक जिल्ह्याकडे मंजूर, ओझर, नाशिक, देवळी मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। लासलगाव, पटोदा, कोसमाडी, ममदापूर, बारम, नांदगाव, मनमाड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। चांदवड, वणी, डोडांबे, कळवणलाई मध्यम स्वरूपात राहील। वणी, ओझरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सौदाणे, मालगाव, नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील। मालेगाव, अंजंग, निमशेवडी, चिंचवे, नामपूर, ताराबाद या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। साक्री, बॅट, कुसुंबे, देवी, दुसाणे, टिटाणे, पाणेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, कोकसाने जोरदार स्वरूपात राहील। बोरचक, नंदुरबार आणि अक्कलकोवा, तळोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। खेटिया, असोल, मालगाव, बरोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। धोंडाईचालाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे चिमठाणे, नांद्राणे, कापडणे मध्यम पावसाचा अंदाज राहील। अरवी, बोकरोलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोपडा, ओव्हाड, आडगाव, हिरपरा, यावल, पैसपूर, मुसावळ, जळगाव आणि धरणगाव, एरंडळ मुसळधार पावसाचा अंदाज हा जळगाव जिल्ह्याकडे राहील। बडगाव, पाचोरा मध्यम स्वरूपात राहील। पाहूर, जामनेरला आणि भोरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मुंबई, चाळीसगाव, साई, गव्हाण आणि कन्नड, हत्नूर मध्यम हलका राहील। तालवड, ममदापूरला हलका मध्यम राहील। अलगुप्पा, देवगाव, फुलंब्री इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि वायजापूर, गंगापूरला हलका पाऊस राहील आणि तसेच लगेच पिसर बघितला असता लिंबे, जळगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर, संसे, पिंपरी, काचूड, पाचूड, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेकोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, कोल्हापांगरी, जालना या भागात मध्यम पावसाची शक्यता। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदान मध्यम पावसाची शक्यता राहील। तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला हलका मध्यम राहील। मंगळूर, रामशेकोटा, आष्टी आणि सेलू, पाथरी, परतूर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आणि बीड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मांजलगाव, पाथरी इकडे हलका राहील आणि बीड, करकमलाई हलका मध्यम राहील। वडवणी, तेगाव, शिरसोल, सोनपेठलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसाला, धारूर, केज आणि कळंब मध्यम स्वरूपात राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटभूम मध्यम पावसाचा अंदाज आहे। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव मध्यम स्वरूपात राहील। पेरबंग, पाणीगाव, जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडोला, तांदवडी, नंदुरगाव, होर्टी आणि तसेच उमरगा, तुगाव, जनमगोटाला मध्यम हलका राहील। लातूर जिल्ह्याकडे
भाटंजी किल्लारनी निलंगणा औसा खिंतोड लातूर घाटेगाव बोकडा रेणापूर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। लातूर उदगीर मोरगी हाणेगाव जाकाल रावणकोला देगलूरुद्र हलक्या पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा नरशी लोहा बुजुक कांदार इकडे हलका मध्यम राहील। परभणी आणि जरी बोरी जिंतूर आष्टी परतूर सेलू या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला मुखेड भोकर पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम हलका तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी किनवट तिकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात औंध हिंगोली कळमनुरी इंदापूर महागाव मौर जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी करचनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। सापतगाव जयपूर मध्यम स्वरूपात राहील। लोणी रिसोड बहापूर मेहकर बीबी मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुदनापूर घाटबोरी चिखली केलवड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोटाला पिंपरी गवली खामगाव शेवगाव अडलबुद्रुक दासरगेट जळगाव जामोद मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यात अकोट हिरवाखेड टिलेरा अंधरुणा पातोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला बोरगाव मंजूक गोरेगाव आळंदा बाळापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दैरापूरला मुसळधार स्वरूपात राहील। अंजनगाव सुजी आसेगाव अचलपूर चिखलदरा हरिसाल धारणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। चांदूर बाजार तसेच दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडुणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती बडनेरा मोझारी तळेगाव जोरदार स्वरूपात राहील। चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटखेड धारवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रिजवई अर्णी तिहाणी साक्री चोंडी पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच घाटंजी करंजी पांढरगावडा पेंढारी पटाणबोरी निमगुडा लिदाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील। बारबडी तुळजापूर वर्धा जामणी बुरिकोकाटी अरवी वडोणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तसेच कामठी वाघोली पारशिवनी आणि बडेगाव बिचवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडाऱ्याकडे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी आडायल गौतमगाव पावनी भिवापूर जोरदार स्वरूपात राहील। आणि तसंच बोटीबुरी हिंगणा पाचगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरा गोंदिया कोरेगाव आमगाव लांजी साक्री टोळा देवरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कोलेगाव बनगाव चिंचघर मार्कासा कुरखेडा बलटोला इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग दिघोरी अरमोरी आणि वलनी सिंधवई या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा नाटेचक धनोरा मुरमगाव कापसी गिरवाडा पाराकोट या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मूल सावली सिंधीवाई जोरदार स्वरूपात राहील। चामोर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील। बल्लापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड आणि मोहली कोटवाडा चौगे चिमूर ब्रह्मपुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।